दर महिन्याच्या पुनवाला येरमाळ्याला जातोय ग. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. काय 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 मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. महिन्याच्या पुनवाला येरमाळ्याला जातोय. महिन्याच्या पुनवाला येरमाळ्याला जातोय. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. आम्ही मोरे यांच्याकडे वगैरे बक्षीस झाले आणि त्याला म्हटलं की मी सुद्धा येरमाळ्याला जाताना फक्त खेळायला बघायला जातो. काय मागायला जातो म्हणून बक्षीस झाले माझ्याकडे. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतोय. मनात लय मोठी अपेक्षा ठेवू नका तिला मागताना. स्वच्छ मनाला फक्त हात जोडा ती मनाने देते. निस्वार्थ ठेवून बघा जोडून हात सारा आपोआप होतंय पुरं जे आहे मनात. आपोआप होतंय पुरं जे आहे मनात. सारा आपोआप होतंय पुरं जे आहे मनात. आमचे बंधू अण्णा शिंदे यांच्या वतीनं 500 रुपये आले का त्यांना मी म्हटलं की मी पण येरमाळ्याला जातो. म्हणजे काय मागायला जात नाही, मी येरायला बघायला जातो. आणि ते जे बघायला जाते त्याच्याकडनं बक्षीस येतेच ह्या गाण्याला. जे मागायला तेच मागायला जाते तर मला काय देते. त्यामुळे जे बघायला जाते त्यांच्याकडनं येते बक्षीस म्हणून आलं. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतो. मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतो. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतो. काय मागायला नाही ग गेलो तुला बघायला येतो. मला कुठल्या कामाला अडचण आलीच नाही. मला कसल्या कामाला अडचण आलीच नाही. अडचण आलीच नाही. मला मागायची गरज. मला कसल्या कामाला अडचण आलीच नाही. या दिदीकडून सुद्धा 200 रुपये. तिला मी म्हटले की मी पण येरमाळ्याला जाते यावेळेला बघायला, मागायला नाही. मला कसल्या कामाला अडचण आलीच नाही. मला कधी मागायची गरज तिनं थोडं दिलीच नाही. कधी मागायची गरज